मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्धच्या मोहिमेत आता अर्थ आणि नियोजन विभागाचा एक अधिकारी रंगेहात अडकलाय. निधी मंजूर करण्याच्या बदल्यात तब्बल 6,37,000 रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात अटक केली आहे. माहितीनुसार ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विलास लाड यांनी संबंधित व्यक्तीकडून मोठी रक्कम मागितली होती. एसीबीकडे या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब सापळा रचला. नवी मुंबईतील खारघर परिसरात रचलेल्या या सापळ्यात लाचेची रक्कम स्वीकारताना विलास लाड याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. मंत्रालयातील कामासाठी उघडपणे लाच घेण्याचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आल्यानं प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई.